नमस्कार. आपण बीड आष्टी येथे आहोत. तर हा माल यांचा 191 रुपये किलो प्रमाणे सरसकट प्रमाण दिलेलं आहे. 700 झाडं आहेत. हे या प्लॉटचे मालक आहेत आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणजे यांचे मित्र प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये पहिल्यापासून आहेत. म्हणजे सुरुवात खूप कठीण परिस्थितीतून झाली होती. हे जे आपल्याला दिसते आज त्यांचे 20-25 लाख काय होतील ते, या पैशाला मी कमी महत्व देतो, पण जी यांनी जे स्ट्रगल केलेलं आहे लाईफ मध्ये, जे संघर्ष केला, यांचे वडील कितीला असतील तुमचे एक्सपायर झाले? 9वीला असताना एक्सपायर झाले आणि कुटुंबात हे एकटेच. याच्या जीवावर हे 700 झाडं उभं केलेले आहेत. आतापर्यंत हा 191 रेट आपण बघितला होता का? नाही, कधीच नाही. याच्या मागचा वर्षीचा किती रुपयांनी गेला होता? 104 रुपयांनी. 104 रुपयांनी गेला होता. साईज खूप जास्त झाली. बरं. आणि मागच्या वर्षी माल होता पण थोडं निसर्गाने साथ नाही दिली, बरोबर. त्याच्यामुळं माल जास्त असून पण उपयोग नाही झाला. बरोबर. आता मी 3 महिन्यापूर्वी आपली व्हिजिट झाली होती. तुमचे मित्र पण होते. तेव्हा डोळ्यात पाणी होतं की हे सेटिंग होऊ शकतं किंवा निमॅटोड होता, म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही का तुमच्या बागेवर नव्हता? 100%. हे आपण त्याचा पण व्हिडिओ आपण अगोदर घेतलेला आहे. तर त्याबद्दल सांगा, तुमच्या त्या सुरुवातीला काय काय प्रॉब्लेम होते तुमच्या, जेव्हा मी व्हिजिट केली तेव्हा कंडिशन काय होती? ते झाडाला कळी खूप निघायची, मादी निघली होती, पण 150-150 कळी मादीचं ड्रॉपिंग होत होतं. बरोबर. ते आमचं ते निमॅटोड झाले लक्षातच नव्हतं आलं निमॅटोड झाल्याला. बरोबर. तर मग ते आम्ही नंतर पाहिलं सरांचं, ज्यावेळेस मी व्हिडिओ इंस्टावर रील पाहिली, त्याच्यानंतर मग कॉन्टॅक्ट वगैरे केलं, तर त्यांनी मला सांगितलं मुळी वगैरे जाऊन बघा. ते नंतर आलो पाहिलं, ते निमॅटोड झाला होता खूप, त्याच्यामुळे ते अन्नद्रव्य वरती घेता येत नव्हतं, त्याच्यामुळे ते ड्रॉपिंग व्हायची कळी. मग ते आले, त्यानंतर मला त्यांनी ट्रीटमेंट करायला औषध वगैरे दिले, त्याच्यानंतर ती मी ट्रीटमेंट केली. 8-10 दिवसातच बागाने पिवळकी मारली होती, म्हणजे काही सोडलं तरी ते हिरवी होतच नव्हती आणि कळीची समस्या आहे ती ड्रॉपिंग व्हायची ती चालूच होती. ज्यावेळेस नंतर सरांचं मार्गदर्शन चालू केलं, त्यानंतर 10-15 दिवसात बाग परत तिचं पूर्ण भरण झालं आणि जवळजवळ ती बाग 90-95% हिरवेगार झाली आणि ड्रॉपिंगची पण समस्या खूप कमी झाली. नाही तर पहिले सेटिंग झाली फक्त 35-40, असं वाटलं तर ह्या वर्षी बाग फेलच जाते काय, पण त्याच्यानंतर परत सेटिंग झाली. ती जवळपास ही बागा झाडाला सेटिंग जवळपास 110-20-30 फळापर्यंत, काही झाडांना 150 फळापर्यंत. 200 ग्रॅमच्या खाली फळ नाही. हा, आणि कमीत कमी मी जर पकडलं तर 2-3% सुद्धा 200 ग्रॅमच्या खाली फळ दिसत नाही बागेमध्ये. 2-3% फळे, सगळं फळ टॉपचं जवळपास ही साईज 600-650 ग्रॅम पर्यंत साईज आहे. माझं नाव संतोष थोरवे, मी कडा इथे राहतो. मित्राचा प्लॉट आहे माझ्या. 3 महिन्यापूर्वी सरांना आम्ही 50-60 कॉल केले. बाग सोडून देण्याच्याच मनस्थितीत आम्ही होतो, कारण बागेला असा कुठलाच एक प्रॉब्लेम नाही का तो आता सांगू शकत नाही. प्रत्येक प्रॉब्लेम होता. निमॅटोडचा असेल, फळ ड्रॉपिंगचा असेल, फुल ड्रॉपिंगचा असेल, सगळेच. सरांना आम्ही कॉल केला, विनंती केली. सर त्यांचा वेळ देऊन आले, व्हिजिट केली, त्यांनी पाहिलं. सरांनी नंतर आम्हाला मार्गदर्शन केलं, औषध असतील ते सांगितले, त्या पद्धतीने आम्ही सगळं केलं. आज कंडिशन अशी आहे की आमच्या सर तालुक्यामध्ये पण दाखवायला असा बाग नाहीये. म्हणतोय म्हणून नाही म्हणत, 100% पण व्हिजिट करायला लावतो कुठं पण. बरोबर. तुमचं 10% असेल, 5% असेल, 50% असेल, जे काही तुमचं मार्गदर्शन आम्हाला मूल्य लाभलं, बरोबर, आम्ही आमचं नशीब म्हणू त्या गोष्टीला. कारण तुमचं मार्गदर्शन जर नसतं लाभलं तर बाग आमची त्या वर्षी, ह्या वर्षी म्हणजे पूर्ण मातीच होती, काहीच नाही. बरोबर. आज त्यावेळची कंडिशन आणि आजची कंडिशन सगळी तुमच्या डोळ्यासमोर. मी सांगतोय म्हणून नाही, 100% तुम्ही स्वतः पहा. आपला सुरुवातीला निमॅटोड होता आणि काही फळांवरती तेल्या पण होता. तेल्याचा प्रभाव आपल्यावर जास्त होता. तर आपण काय, तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की ती प्रत्येक 21 दिवसाला करायची, तर ती काय होती? ते जमिनीवर बोर्ड घ्यायचा. बरोबर. फोड, बेड आणि खालची जमीन. याचा फायदा झाला का तुम्हाला? नक्की याचा फायदा म्हणजे प्लॉट पूर्ण तेलाचा आहे. बरोबर. पण जो म्हणजे लाल मधून हिरव्यात जाऊस तर फक्त 15-16 फळ सापडे आणि त्यानंतर पासून आतापर्यंत फक्त 1 फळ सापडे. आपले 16 ते 17 फळ आतापर्यंत निघले फक्त. बरोबर. आता एवढी ग्रेडिंग चालू आहे, याच्यात मला तेलाचं फळच वाटत नाही. तेलाच फळ एक पण नाही. म्हणजे एकदम 0.0% मध्ये तेलाचं फळ. एक सोपी त्यांना ट्रिक दिली होती की बोर्ड प्रत्येक 21 दिवस खाली खोडावरती आणि खालच्या बाजूनी फवारायचं. ते त्यांनी रेग्युलर केलं. शेतकरी हे करत नाहीये, तर हे करणं गरजेचं आहे तुमचं मेन. म्हणजे आपण निमॅटोड साठी तुम्हाला एक औषध दिलं, ते कुठलं होतं? ते निमॉन होतं. तर ते मी प्रत्येक शेतकऱ्याला जेवढे माझे कन्सल्टिंग प्लॉट आहेत, मार्गदर्शनचे मी प्लॉटला करतो, तर निमॉन हे मी 100% ते औषध सोडायला लावतो. कारण हे प्रिव्हेंटिव्ह क्युरिटी दोन्ही वेळेस काम करतं. एवढा भयंकर निमॅटोड होता तर याचं पूर्ण अपटेक बंद झालं होतं. अपटेक बंद झाल्यामुळे वरती पिवळकी मारली होती. पिवळकी मारल्यामुळे झालेलं फळ सुद्धा
म्हणजे सेटिंग झालेलं फळ सुद्धा ड्रॉपिंग होत होतं आणि नवीन फुलकळी आपल्या मादी जी कळी आहे, ती येत नव्हती, म्हणजे स्ट्रोक पण त्या पद्धती येत नव्हता. पण आपण पहिलं जमिनीतून काम केलं. माझं म्हणणं तेवढं असतं की पहिलं शेतकऱ्यांनी जमिनीतून काम केलं पाहिजे. पहिले निमॅटोड हा तुमचा जमिनीतला रोग आहे, तो तुम्ही पहिला रोगमुक्त केला पाहिजे, नंतर झाडावरती काम केलं पाहिजे. पण आपल्याकडून होतं काय की आपण अतिरिक्त वरती फवारणी करतो आणि अजून स्ट्रेस मध्ये प्लॉट घालतो, पण आपण मुळीकडे लक्ष देत नाही. पहिलं मुळीकडे लक्ष द्या, योग्य ते. मी तुम्हाला अजून एक खत जे सांगितलं होतं, जे स्पेन इम्पोर्टेड खत आहे, जे फर्टिनायग्रोचं 0-40-40 कालिफॉस म्हणून, याचा तुम्हाला काय कसा रिझल्ट वाटला? त्यांनी माझी शेंड्यातल्या फळांची पण साईज एकसारखी झाली. बरोबर. ते किती वेळा आपण दिलं होतं? आपण 2 वेळेस सोडलं होतं. 2 वेळेस ते औषध सोडलं होतं. आणि तुम्ही ती साईज बघाल, आता एवढा हातवरती करतोय, हे शेंड्याचं फळ आहेत, ही शेंडे साईज आणि ही खालची साईज आहे, ही सेम तुम्हाला दिसत असेल की तुमच्या निदर्शनास आलेली गोष्ट आहे. हो, त्याचं 100% डिझॉल्व ते कमीत कमी वेळेत होतं, म्हणजे जवळ कमीत कमी 1 ते 2 ते 3 मिनिटांमध्ये त्याचं डिझॉल्व होतं. आणि असेच फर्टिगेशनचे जे ग्रेड आहेत ते आपण यांना सजेस्ट केले होते. असं एखादं औषध आहे का मी तुम्हाला तिकडनं आणून दिलं चारीकडून, नाही, किंवा माझ्या गाडीतून तुम्हाला विकलं गेलं नाही, औषध? नाही, तसलं काही नाही. हा. इथलेच दुकानातले औषध तुमच्या आमच्याच परिसरातले आमच्या औषधं. गाड्या आहेत तशा कन्सल्टंट, गाड्याच भरून येतात. बरोबर तेच औषध सांगते, तेच देते. बरोबर. किंवा असं सांगितलं की तुम्हाला आता पोस्टाने औषध येईल, किंवा नाही, इकडनं येईल, तसलं किंवा काही तिकडनं येईल, असं काही आहे का? नाही, नाही, तसलं काही तुम्हाला नाही. जे भेटतंय ह्या दुकानात तेच- जिथून तुम्ही हा. परचेस करत होते हो, तिथून. तेच औषध त्यांना दिले. आणि हे पण एवढे हुशार कच्चे शेतकरी नाहीयेत, हे दिवसाला 9 कॉल करून किंवा 10 कॉल करून ती फवारणी ते त्या 3 दिवसाला करून तुम्ही घेत घ्यायचं. होते. बऱ्याच वेळा असं झालं की माझ्याकडून कॉल उचलले नाही गेले. पण यांचे जे म्हणजे मी फक्त याच्यावरती 5%च काम केलेलं आहे या प्लॉटवरती. 95% यांचं दोघांचंच काम आहे. कारण प्रत्येक 3 ते 4 दिवसाला फवारणी ही तुमच्या हाताने होती. हो. 700 झाडांच्या प्लॉटला. हे नॉट ए जोक आहे. आणि सांगितलेली गोष्ट ती प्रॉपर त्या टायमिंगच्या 1 तास अगोदरच माझ्या मते, हा, 1 दिवस करायची. अगोदरच होती. आता स्लरीचं मला सांगा, स्लरी आपण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे यूज केली. मी स्लरीचा जास्त फॅन नाही, पण तुम्ही जी स्लरी चांगली केली त्याचे पण काही परिणाम म्हणजे हो. चांगलं वाटतं. तुम्ही स्लरी किती दिवसातून टाकत होते? प्रत्येक पाण्याला स्लरी जायची जवळजवळ. बरोबर. त्या पाण्याला शेणाची गेली तर पुढच्या पाण्याला सरकीची जायची. बरोबर. अधून मधून एखादा अर्ध आपलं ते अवेअरनेस. आवेनाची द्यायचो. बरोबर. परत वाटलंच एखाद्या वेळेस ते फर्टिनायग्रोच आपलं 40-40 40-40. हे एखाद्या वेळेस द्यायचो. बरोबर. आणि 052-34 हे फक्त मी एकदा 2 वेळेसच दिलंय. बरोबर. जास्त वेळेस दिलंच जास्त नाही, 2 वेळेसच दिलंय. म्हणजे बाकीचे खत कमी प्रमाणात आहेत, फक्त स्लरीवरलाच रिझल्ट आहे जवळजवळ. बरोबर. आणि यांचा खर्च काय सोपा नाही. खर्च आपण जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरची पानगळ जेव्हा करतो तेव्हा तुमचा खर्च जानेवारी फेब्रुवारीच्या तुलनेत हा डबल असतो. कारण तेव्हा सेटिंग होत नाही, वातावरण थंड असतं, पाकळी करपा असतो, तुमची फुल ड्रॉपिंग होत असतं. त्या काळात हा सेटिंग झालेला प्लॉट आहे. मधमाशा आपल्या गेल्या होत्या. हो. त्या आल्या कशा हे काय देवालाच माहिती. आता एवढी मधमाशी म्हणजे मी पहिल्यांदा बघितली, 5-5, 6-6 मूळ हे होते. आपण नैसर्गिकरित्या जी सेटिंग होती ती ड्रॉपिंग कमी होती. हे माझा अभ्यास झाला. तर आपल्याबरोबर रॅकेल्टो नगर जिल्हा पूर्ण हँडल करता त्यांचे साहेब आहेत. तर आपण पहिल्या व्हिजिटला तुम्ही माझ्यावर होते, तर तुम्ही अनुभव सांगा. पहिल्या प्लॉटचा तुम्ही बघितला होता, चमत्कार हा साथ होऊ शकत होता, म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला बदल? किंवा तुम्ही आता नगर जिल्ह्यामध्येच आहे, तुम्ही इकडे पण व्हिजिटला असता, तर असा प्लॉट आहे का आपल्या परिसरात कोणाचा? नाही, ज्यावेळेस आपण त्यावेळेस आलो होतो, ऍक्च्युअल खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिक प्लॉट होता हा. बरोबर. मी पण असं फिरतोच म्हणलं की हा कशाला सजेशन देत असेल बाबा यांना, की काही होणारच नाही पुढे, तर कशाला चव गारून घ्यायची आपण आपली. बरोबर. पण चांगल्या अशा तुमच्या सल्ल्याने त्यांनी पण मेहनत घेतली बरोबर. आणि आज त्याचं फळ तुम्हाला बघायला भेटतंय. बरोबर. तर आता बरेच कन्सल्टिंगला माझ्याकडे प्लॉट आहेत, गुजरातमध्ये आहेत, आंध्रामध्ये पण मी जातोय. डोस भरून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी का 2 दुसऱ्या दिवशी नाही, नाही, लगेच शेवटचं फळ तुटलं की लगेच भरून घ्यायचं. खत येऊन पडलेलं आहे. खत येऊन पडलंय खाली. बाग तुटायच्या आधी खाली येऊन पडलं. हा, बरोबर. बाग तुटण्याआधी Total- खत येऊन पडलंय. रेस्ट पिरियड मध्ये तुमचा बाग खाली झाल्यानंतर, पैसे मोजून झाल्यानंतर पहिलं तुम्ही रेस्ट पिरियडला असं काम करा. पहिलं तुम्ही बेड मोकळे करून चालवून घ्या. त्याला आता रोटावेटर मारून घ्यायचंय. बरोबर. छोटा रोड. त्याच्यानंतर कारण ते निमॅटोडच्या मुळ्या वगैरे तोडून घ्यायचे आणि मग नंतर बेसोडस भरून घ्यायचं. बरोबर. बेसोडस भरून पाणी ते करून तयारी करून घ्यायची. रेस्टला हो. सोडून द्यायचं. परत आपलं सप्टेंबर ऑक्टोबरचं पाणी त्या टायमाला परत पुढचं नियोजन, ऑक्टोबरचं नियोजन. 100%. आता हे आता नवीन बागायतदार होणार आहेत, आपल्याकडून शरद किंगचे रोप बुक केलेले आहेत. तर मी येणार होतो त्यावेळेस त्यांनी मला आष्टी मध्ये त्यांनी मला भेटले. तर तुम्हाला 100% समाधानी आहात का तुम्ही? हो, मी पैशाने नाही, मी 100 रुपये जरी गेला असता, मला आपले 2 कॅरेट असताना तरी मी आनंदी असतो. पण आता देवाच्या कृपेने आपल्या तुमच्या मेहनतीने तुमच्या कपाळावरती लिहिलेली होती 191
केकही बनवला आपण 191चा. बरोबर आहे का नाही? पण 100% समाधानी आहात का? हो 100% समाधानी आहे. म्हणूनच सर तुम्ही आणि झाडाची सगळं पूजा सगळ्यांचं श्रेय आहे. तुमचं पण श्रेय आहे, आपलं मित्राचं पण श्रेय आहे. बरोबर, याच्यात प्रत्येक जणाचं श्रेय लाभलंय, कारण घरच्यांचं बी परत जे छाटणारी मजूर आहेत, छाटणी करणारी, बरोबर. त्यांनी पण योग्य वेळ येऊन वेळात वेळ काढून येऊन छाटणी व्यवस्थित करून दिली, त्याच्यामुळे पण हे रिझल्ट येतं. आणि फळ छाटणी तुम्ही 3दा केलेली, याचं हो, काय 3दा, खासियत? 3दा. हे कोणी करत नाही. ते केलं नाही हे पण- एकदा करतात, हा, आपण दुसऱ्यांदा 3दा म्हणजे करायची केली. की नाही? हा. नाही फळ ते काय, छाटणी 3दा झालेली, 3दा म्हणजे झाली. म्हणजे एका छाटणीला तुम्ही एक एक झाडाप्रमाणे दिलं होतं, कसं दिलं होतं? नाही नाही आपलं रोजानी गडी रोजाने दिलं हो, होतं. म्हणजे रोजाने यांचे तुमचे खर्च किती असेल छाटणीला? खर्च छाटणीचा बांधणीचा त्याचाच 1 लाख रुपयाच्या आसपास खर्च 1 लाख रुपयाचा तो आलेला आहे. औषधांचा मिळून असे 3-3.5 लाख माझ्या मते. नाही खूप झाला जास्त. हा का? हा. कमीत कमी काय? आपण म्हणजे जास्तीत जास्त 4 लाख रुपये, 4-4.5 लाख 4-4.5 लाख 3 लाख रुपये ह्या औषधांचे त्यांचे झाले तर. औषधांचे 3 लाख हा म्हणजे कशामुळे ते थोडं बाकीचं- सेटिंग मागे पुढे हा, मागे पुढे setting आपल्या मुळे औषधाच्या फवारणी त्यावेळेस जास्त झाल्या. जास्त खर्च वाढला त्यावेळेस, नाही मग एवढा खर्च नव्हता. बरोबर बाकीचा मजुराचा त्याचा परत आघारी काढण्यात ते बरोबर त्याच्यामुळे 100%. थोडा खर्च वाढला. हम्म. बाकी काय नाही, पण रिझल्ट भरपूर आहे, बरोबर चांगला भेटला आणि मालाचे बी रेट पण चांगले भेटले, त्याच्यामुळे लय समज सुखीत. हा, चांगली पुढच्या वर्षी समज एवढा खर्च होणार नाही, बरोबर. कारण ह्या वर्षी जरा ते झाड चांगलं डेव्हलप हा, झालेलं develop झालेलं आहे आहे, सशक्त त्याच्यामुळे. झालेलं आहे. केल्यावरती हो. आपण चांगलं काम केलेलं आहे. ग्राउंडला पण खाली म्हणजे मातीमध्ये पण आपण चांगलं काम केलेलं आहे. हो म्हणजे सगळं तुमचं आत्ताच खत बऱ्यापैकी लोड तसंच असणार आहे. हा तसं बऱ्यापैकी तो रेस्ट पिरियड मध्ये आपल्याला काम येईल. जो भरलेला खताचा तुमचं जे फळ सेटिंग होणार आहे आता हो. जे आपण करणार ते भरलेल्या सेटिंग मध्ये काम येईल. मी तुम्हाला जे कन्सल्ट केलं तर शेतकऱ्यांना तुम्ही माझ्याबद्दल थोडंसं एक आव्हान काय करणार, कन्सल्टन्सी कशी राहिली? पहिली गोष्ट, मी तर काय बाहेरून औषध आणून विकले नाही. नाही. आपण फक्त कॉम्बिनेशन नुसारच, चांगल्या कॉम्बिनेशन नुसारच गेलो आणि चांगल्या प्रॅक्टिसेस सांगितले. एखादी फवारणी जास्त झाली असेल किंवा 2 जास्त झाले असतील, हम्म. पण 100% तुम्हाला रिझल्ट त्याचे हो बेनिफिट 100% गुणवत्ता आपल्याला फळातून दिसते. ते खर्च केलेल्याचे किंवा कशाची आपण जे सांगितलं खर्च त्यापेक्षा. नाही सर, खर्च कमी झालाय. तुमच्या कन्सल्टिंग मध्ये खर्च कमी झालाय. कन्सल्टिंग नसते तर बाग हातातून जाणारच होता. बरोबर पण दुकानदाराचं घर तर निवळ भरण्याचं काम आहे. बरोबर. नाही पण त्यामुळे खर्चाचा पण काही विषय नाही, खर्च उलट कमीच झालाय तुमच्या कन्सल्टिंग. 100%. पण हे जे फळं दिसत आहेत आता, कमीत कमी 25-30 लाख रुपये तुमच्या घरात येणार आहे. आणि मेन म्हणजे एकटा कष्ट करणार आहे, वडील नाहीत, मार्गदर्शन डोक्यावर हात कोणाचं. आपण म्हणतो की ते शेतीमध्ये पहिली गोष्ट नाव होणं हे कोणाचंही काम नाही. शेतीमध्ये नाव होणं हे खरंच एखाद्याचं म्हणजे देवाचा खरोखरचा हात लागतो आणि स्वतःचे कष्ट लागतात. तर शेतीवरती नाव होणारे आपल्या तालुक्यातील 2-3 शेतकरी मोजून असतात. त्यामध्ये फक्त आपल्याला डाळिंब पिकच आपल्याला हे करू शकतं माझ्या मते. आता तरी म्हणजे मागच्या 10-15 वर्षात आपण बघतोय जे डाळिंबात व्यवस्थित प्रॅक्टिस करतायत त्यांचे 100%च पैसे झालेले आहेत आणि 100%च त्यांचे पैसे होऊन चांगलं नंदनवन झालेले आहे. म्हणजे याच्यावरच जमिनी लोकांनी डाळिंबात घेतल्या. सगळं श्रेय आहे, सगळं तुमचंच आहे, कारण योग्य मार्गदर्शन योग्य वेळी केलेल्यामुळं आम्हाला योग्य वेळीच तुमची साथ लाभली म्हणायचं. आणि योग्य वेळी कॉन्टॅक्ट झालं, नाही तर नसतं झालं तर मग सगळं हातातून गेलं होतं. बरोबर. आणि अशा सोडूनच दिली होती. आणि खरोखर सांगायचं म्हणजे प्रत्येक झाडावर जवळजवळ तेल आहे. तेल. असं नाही की झाडावर तेल नाही, तेल असून सुद्धा फांदी आहे, खोडावर आहे, पण फळावर नाही येऊन दिला. बरोबर. नाही हे आपण कंटिन्यू त्या 2-3 कॉम्बिनेशन किंवा हे त्या दुकानात जाऊन ते कंटेंट बघणं, यांची औषधं जवळजवळ 70% पाठांतर आहे. हो. म्हणजे यांचे कॉम्बिनेशन म्हणजे जेवढे मी सांगतोय, मी असं म्हणेल की 10% माझ्यापेक्षा सुद्धा जास्त अभ्यास आहे. पण कसं गोष्ट राहते, जेव्हा आपल्याकडे आपण करत असतो तेव्हा कोणच तरी एक पाठीवरती म्हणून आपण चल पुढं या शेतीमध्ये थोडस असं लागतं. त्यामुळे तो मार्गदर्शनाचा भाग येतो. तर आता बऱ्याच लागवडी डाळिंबाच्या वाढत आहे, पण परिणाम बाजारावर होणार नाहीये जे नवीन डाळिंबाचे बाग करतायत. कारण अशी बाग फुलवणं याच्यामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये हे सोपं नाहीये. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये बाजार भेटतात, पण प्रत्येक झाडाला 2 जाळ्या उतरत नाही. हे खूप कमीत कमी शेतकऱ्यांचं होतं. तर ह्या तालुक्यातील म्हणजे माझ्या चॅनल तर्फे तरी ह्या आष्टी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून मी तुम्हाला 100% डाळिंब देऊनच गौरवतो. हे माझ्या चॅनल तर्फे झालं. जर बाकीच्यांनी याची ही जर घेतली, म्हणजे कोणी जर काय म्हणतात दखल जर घेतली, तर 100% आपल्या पंचायत समिती किंवा कशाचा पुरस्कार असेल ऍग्रिकल्चरचा यांना मिळावा. 700 झाड्यात मुबलक उत्पन्न, कमीत कमी 2 जाळ्या एका झाडावरती 191 रुपये विक्रमी भावाने आपण यांचा बागेचा व्यवहार आजच चालू आहे केलेला आहे आणि तोडणी पण चालू आहे. आणि असंच मार्गदर्शन लाभल्यास किंवा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास मी शेतकरी या चॅनलला फॉलो करा.
फॉलो केलं ना हो, sir. तुम्ही? मग शेतकऱ्यांनी करावं का नाही तुम्ही सांगा. आणि 100% फॉलो करावा आणि योग्य मार्गदर्शन द्यावं, कारण मार्गदर्शन योग्य भेटणं आजकाल बरोबर. खूप मुश्किल आहे. कारण प्रत्येकच जण असं आहे की बाबा सांगत नाही की बाबा हे करा ते करा, बरोबर, आणि वेळ पण देत नाही असा विषय. 100%. आणि माझे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये काही शेतकरी होते, यांनी मला न सांगता म्हणजे त्या शेतकऱ्यांची परस्पर व्हिजिट घेतलेली. हम्म. त्यांचा अनुभव कसा आहे, नानासाहेब रंद यांची तुम्ही व्हिजिट हो, घेतली. घेतली. 29 वर्षाच्या बागेची यांनी व्हिजिट घेतली. हे दोघंही जाऊन आले, 2 व्हीलर इथून 100, 150, 125 किलोमीटर जाऊन आले. त्यांचा अनुभव कसा राहील तुमच्याबद्दल? आणि त्यांचा पण अनुभव खूप छान आहे. त्यांनी पण सजेशन केले काही फवारण्या, आणि त्याच्यामुळेच ह्या डाग जो पाऊस पडल्यानंतर होतो, तो डाग पण आला नाही कुठं कोणत्या फळावर, एक टिपका सुद्धा नाही असा की बुवा त्यांनी बरोबर, ज्या फवारण्या सांगितल्या ते पण केल्या आपण, बरोबर, आणि सरांनी सांगितलं ते पण केलं. त्याच्यामुळे कुठं डागडोग वगैरे अजिबात कोणत्या फळावर नाही. बरोबर. आता तुम्ही आणि त्या त्यांचं पण खूप श्रेय आहे, कारण त्यांनी इतके मोठे माणूस असून सुद्धा वेळ- आम्हाला वेळात वेळ काढून वेळ दिला आमच्यासाठी. 2 तास दिले, बागेत गेलो, फिरून आलो बागेत, पण त्यांनी बाग दाखवली बरोबर, कसं काय काय नाही, काय करायचं काय नाही, ते पण त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. माझे मित्र सोबत होते, संतोष सर्वे, त्यांना पण विचारा तुम्ही. बरोबर. तर आता 5,000 काहीतरी झाड आहेत. हा 14 एकर टोटल प्लॉट आहे त्यांचा. मी जो घेतलेला व्हिडिओ आहे त्यांचा, माझ्या चॅनलचा सगळ्यात पहिला मोठा व्हिडिओ, युट्यूब चॅनलवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ. मी ज्या सांगितलेल्या गोष्टी व्हिडिओ मध्ये आहेत त्याच माझ्यामध्ये त्यांनी सांगितल्यात का मी काही वाढवून सांगितलं नाही, त्या गोष्टी? सगळ्यात त्याच आहे. सगळ्यात त्याचं. कारण याच्यामध्ये कशी होती कधी कधी अतिशयोक्ती नाही होती. नाही नाही, अतिशयोक्ती नाही, हा. कारण आम्ही स्वतः पाहिलंय. बरोबर, आणि एक माणूस की काय असते त्या माणसाकडून शिकावं, ते नानासाहेब रंदेकडून. म्हणजे झाड 5,000 झाड असून सर त्या माणसाचे पाय जमिनीवर आहे. पाय त्यांनी जमिनी. स्वतः आमच्यासाठी 2 तास, कारण 2 की तास वेळ बागेत दिला. काम करत असताना आमच्यासाठी 2 तास वेळ काढला. बरोबर, आम्हाला सगळं फिरून दाखवलं. बरोबर. आमची जर 2-3 एकरावाला जर एखादा शेतकरी असेल तर दारात उभा नाही करत. 100%. सांगायचं तर सोडून द्या. यांचा काही स्वभाव असा नाही. नाही नाही तसं नाही. हे आता पण मला याचं श्रेय भरपूर जणांचं श्रेय याच्या मागे. 100%. समजा आता मजूर छाटणीवाल्यांचं पण भरपूर बरोबर. श्रेय. त्यांनी तुमची बी आई योग्य असेल, आई- मिसेस असेल, घरचे स्वप्न फायनान्शियली हा. यांच्याकडे एकही रुपये नाही असं म्हणता येईल आपल्याला. सुरुवातीला औषध घेताना किंवा कसं काय करताना ते माझ्याशी एक तास दिवसातून बोलायचे की माझी परिस्थिती अशी अशी होत चाललेली, पुढे काय होईल. आणि हा अजून एक विषय मला गोष्ट सांगायची राहिली. तुम्हाला मी तुमच्या बागेत आलो आणि चाललो होतो तेव्हा बाजार किती रुपये सांगितलं होतं भेटेल त्यावेळेस तुम्हाला? 150 रुपये प्लस बाजार भेटून छाती ठोकून सांगितलं होतं की 150 रुपये प्लस बाजार भेटेल. आज 191 रुपये रुपयांनी त्यांना भेटणार. भेटते. 200 रुपयाची मागणी आहे, सर. 200 हा. रुपयाची मागणी झाली होती. बरोबर. आणि व्यापाऱ्याला काही कारणास्तव दिलं नाही. बरोबर. 191 यांची हे बोलले होते मला तेव्हा, मी जेव्हा 150 रुपये डॉट सांगितलं होतं, मी जेव्हा बाग बघितला होता किंवा माझा मार्केटचा थोडासा अंदाज घेतला होता बाहेरचा की ह्या परिस्थिती आजच्या टायमिंगला अंदाज काय असू शकतो. कारण माझाही बाग तेव्हाच होता, माझा 171 रुपये घेत दिला. थोडासा कलर डाऊन होता, बिस्किट कलर होता. पण हे म्हणायचे मला 120 भेटला तरी आनंद आहे. हो. माझी फक्त सेटिंग करून द्या आणि फळ आणून द्या, त्याला कंट्रोल करून द्या. आता इथं पंचकृषीत नाही असं बाजार. पंचकृषीत नाही, हे ह्या स्टेजला 2 जाळ्या उतारणारा मालच नाही. काय युवराज सर तुम्हाला बरोबर. सांगा तुम्ही. नाही, मी पण एवढ्या बागा फिरलो ना, बरोबर, सध्या खूप लोकांची एक तर त्यावेळेस सेटिंग नाही झालेली बरोबर, आहे, तो माल कमी आहे. बरोबर. परत त्याच्यात उन्हामुळं बागेला कलर नाहीये, Colour साईज नाहीये. साईज नाही. असा बाग भेटणं तर म्हणजे या खरंच stage ला, अवघड आहे. या आताच्या stage stage ला आता तरी शक्य नाहीये. बरोबर, खूप यांनी मेहनत केली आहे, बरोबर. त्याच्यात हे रिझल्ट बघायला तरी भेटतात. शेतकऱ्यांना मी एकच सांगतो की 100% मी खाली यांचा नंबर देणार आहे. बागेतून 2-3 दिवसात मोकळे होतील एवढं डोकं खायांचं. भरपूर अभ्यासू माणूस आहे, म्हणजे माझ्यापेक्षाही ग्राउंड लेवलला यांचं मार्गदर्शन तुम्हाला, मी जर फोन नाही उचलला तर यांचं मार्गदर्शन तुम्हाला 200% भेटेल आणि 100% चांगलं मार्गदर्शन करतील. कारण यांना औषधांचे ग्रेड, त्याच्यातले कंटेन असेल, ग्रुप असेल, यांना बऱ्यापैकी 70, 80, 90% पर्यंत ती पोहोचलेले आहेत.